नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात विशेष खास. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक म्हणजे वणीची सप्तशृंगी देवी. 3.5 शक्तिपीठांना ओंकाराचे सगुण रूप मानतात. ओंकारात 3.5 मात्रा आहेत. त्यातील अ कारपीठ म्हणून माहूर ओळखले जाते. पीठ तुळजापूर, म कारपीठ कोल्हापूर आणि ऊर्ध्व मात्रा म्हणजेच सप्तशृंगी हे अर्धपीठ आहे. कारण या देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत नाही, असा उल्लेख भागवत पुराणात आढळतो. शुंभ निशुंभ या महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने या गडावर वास्तव्य केल्याचे म्हटले जाते. 8 फूट उंची, 18 भुजा. ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून गिरिजा महानदी प्रकटली. महादेवाच्या कमंडलूपासून गिरिजा प्रकटल्यानंतर तिचे रूप म्हणजे सप्तशृंगी. देवीची मूर्ती स्वयंभू असून ती 8 फूट उंच आहे. तिला 18 भुजा आहेत. मूर्ती शेंदुराने लिपली आहे. तिच्या प्रत्येक हातात वेगळी वेगळी शस्त्र आहेत. महिषासुराच्या वधासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश आणि इंद्राने आपली आयुधे देवीला दिल्याचे म्हटले जाते. मंदिराच्या गाभाऱ्याला 3 दरवाजे आहेत: शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार. या दरवाजातून मातेचे दर्शन होते. असे म्हटले जाते की चैत्र नवरात्रात देवीचे मुख प्रसन्न असते. शारदीय नवरात्रात गंभीर निवृत्तीनाथ या मातेला आपली कुलस्वामी माता मानत समाधी घेण्यापूर्वी त्यांनी या गडावर ध्यान केल्याचे म्हटले जाते. सप्तशृंगी गडावर महिषासुराचे एक मंदिर आहे. तेथे देवीने त्रिशूळाने महिषासुराच्या धडापासून शिर वेगळे केले आहे. त्यामुळे पर्वताला मोठी भेग पडली. ती आजही दिसते असे म्हणतात. या ठिकाणी महिषासुराच्या शिराचे पूजनही केले जाते. लीळा चरित्रातही या ठिकाणाचा उल्लेख आढळतो. राम आणि रावणाचे युद्ध झाले त्यावेळी इंद्रजिताच्या शस्त्रामुळे लक्ष्मण बेशुद्ध पडला. त्याला लक्ष्मण शक्ती लागली. यामुळे लक्ष्मणाला शुद्धीवर आणण्यासाठी मारुतीने द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. त्याचा काही भाग जमिनीवर पडला. तो म्हणजे सप्तशृंगी असे म्हटले जाते. राम सीतेने वनवासात इथले दर्शन घेतले. छत्रपती शिवरायांनीही या देवीच्या दर्शनासाठी आल्याचा उल्लेख बखरीमध्ये आढळतो. नवरात्रोत्सवात दरवर्षी सप्तशृंगी गडावर मोठी यात्रा भरते. राज्यभरातील भाविक दर्शनासाठी येथे येत असतात. गड परिसरातील वातावरण निसर्गरम्य आहे. त्यामुळे कुणालाही इथल्या स्थळांची भुरळ पडते. लाखो भाविकांचे सप्तशृंगी माता कुलदैवत आहे. प्रभू रामचंद्रापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत अनेकांनी या स्थळाला भेट दिली आहे. या ऐतिहासिक धार्मिक गडावर तुम्ही पोहोचलात की मन प्रसन्न होऊन जाते. धन्यवाद.